अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पत्रकार अतुल कोल्हे यांचा नानक साई अवॉर्डने शिर्डी येथे गौरव। सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव। नानक साई फाउंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले होते। या संमेलनाचे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई व पत्रकार अतुल कोल्हे यांच्यासह मान्यवरांना नानक साई अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले। शिर्डी लाखो साईभक्तांचे श्रद्धेय स्थान असून साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे त्याला पंढरपूरसारखेच पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते, असे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी यावेळी केले। शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगर अध्यक्ष विजय भाऊ कोते, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, साईभक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगुले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, सरदार प्रीतम सिंह भाटिया, साईप्रसाद खांडरे, सौ प्रफुल्ला बोकारे, पंकज लोढा, संजय कदम रुईकर, धनंजय उमरीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। आपल्या मनोगतातून तृप्ती देसाई यांनी नानक साई फाउंडेशनच्या साई भक्त संमेलन व नानक साई अवॉर्ड सोहळ्याचे कौतुक केले। साईबाबा यांच्यावर आपली अपार भक्ती आणि श्रद्धा असून जगभरातील लाखो भक्त येथे दर्शनासाठी आणि मानसिक शांततेसाठी येतात। साईबाबा शिर्डी संस्थान मार्फत भक्तांच्या कल्याणासाठी सामाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक कार्यात मोठे योगदान दिले जाते, असे प्रतिपादन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले। नानक साई फाउंडेशनने शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन आयोजित करून भक्त आणि शिर्डी संस्थानची जवळीक निर्माण करण्याचे कार्य केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले। तद्वतच राज्यभरातून आलेल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील समाजसेवक, निर्भीड पत्रकार, बहुआयामी व्यक्तिमत्व अतुल कोल्हे यांना निमंत्रित करून सन्मानित करण्यात आले। त्यांचा गौरव हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।